हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत पड़ेगा। मोदीशाही हटाओ, देश बचाओ, मोदीशाही हटाओ, देश बचाओ। जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत पड़ेगा। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। संसदेत 141 खासदारांचं निलंबन केल्याप्रकरणी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात येत आहेत आणि जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा अशा पद्धतीची घोषणाबाजी करत आहेत. महबूब शेख आपल्यासोबत आहेत. हिटलर की चाल चलेगा व हिटलर की मौत मरेगा अशा पद्धतीची घोषणाबाजी करताय आपण बघतोय की हिटलरने जशी हुकुमशाही केली तसेच हुकुमशाहीवर आता भारत देश चाललाय का काय? देशातल्या 141 संसदातल्या खासदारांना तुम्ही निलंबित करताय. ज्या सुप्रियाताईंना 7 वेळा संसद रत्न आणि 2 वेळा महासंसद रत्न मिळाला, ज्या अमोल कोल्हेंना 2 वेळा संसद रत्न मिळाला, अशा खासदारांना तुम्ही निलंबित करताय. म्हणजे ह्या देशाची वाटचाल आता हुकुमशाहीकडे चालली आहे. पण ह्या देशातला युवक याला भीक घालणार नाही आणि याला जशास तसं उत्तर रस्त्यावर येऊन द्यायची तयारी या देशातल्या युवकांची आहे. नंतर संसदेतल्या सुरक्षेचा मुद्दा होता, मात्र ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे त्या सगळ्या प्रकाराबद्दल नेमकं काय म्हणणं? असं आहे की जे देशातल्या संसदेचं संरक्षण करू शकत नाही ते देशाचे काय संरक्षण करणार? आणि याच्यावर जर चर्चा झाली तर आपला खरा चेहरा हा लोकांच्या समोर येईल. म्हणून चर्चेपासून पळ काढणारं हे मोदी सरकार आहे आणि ह्या चर्चेतून पळ काढायचा म्हणून खासदारांना 141 खासदार देशाच्या इतिहासात 141 खासदार हे कधीही निलंबित झाले नाहीत. ते खासदार निलंबित करण्याचं काम ह्या भगोड्या सरकारने केलेलं आहे. पण राज्यसभेच्या सभापतींची मिमिक्री केली जाते त्याही संसदेमध्ये आणि राहुल गांधी त्याचं शूटिंग करतायत. या प्रकाराकडे कसं बघायचं? असं आहे की किती संसदाने किती सदस्यांनी त्याची मिमिक्री केली त्याचं बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर जेवढ्या खासदारांनी केलं असेल त्याला समज दिली पाहिजे ना. बाहेर तर मिमिक्री सगळ्याची करतो, मोदींची अनेक जण करतात, राज ठाकरे करतात, तर त्याचं काय पर्याय हाच आहे की निलंबित करा. बरं, हे 141 खासदारांनी मिमिक्री केली का? त्यातल्या किती खासदारांनी मिमिक्री केली? एखाद्याने. बाकीच्यांना तर तुम्ही निलंबित करताय. ह्या बाकीच्या 140 खासदारांना निलंबित करायचं काय कारण? फक्त देशाच्या संसदेच्या संरक्षणाचा प्रश्न हा ते मांडत होते, त्याच्यावर चर्चा मागत होते म्हणून निलंबित करणं असं देशाच्या इतिहासात कधी झालं नाही. देशाच्या इतिहासात असं कधी झालेलं नाही आहे. केवळ सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशा पद्धतीची मागणी केल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं खासदार निलंबित केलं गेलं याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं केला जातोय. कॅमेरा पर्सन अय्यूब कद्दीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.